नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपलं YouTube चॅनल IMP फार्मावर. तुम्ही जर रिसिप्ट ऑफ डॉक्युमेंटवर रजिस्ट्रेशन पूर्ण केलं असेल आणि आता तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट उपलब्ध झालं असेल, तर आता पुढे नेमके काय करायचं? डॉक्युमेंट कुठे अपलोड करायचं? अपलोड करण्याची योग्य प्रोसेस काय आहे? आणि अपलोड केल्यानंतर पुढची स्टेप कोणती आहे? यासोबत विद्यार्थ्यांच्या मनातील एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्याची लास्ट डेट कोणती आहे? आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर पुढे काही अडचणी येऊ शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्टेप बाय स्टेप माहितीसह आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑफिशियल पोर्टलवर लाईव्ह डेमोसह पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही महत्त्वाची स्टेप मिस होऊ नये यासाठी मी पूर्ण प्रोसेस प्रॅक्टिकली दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचंय, आपल्या लॉगिनच्या पेजवर यायचंय. या ठिकाणी आपला रजिस्टर ईमेल आयडी टाईप करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पासवर्ड एंटर करायचा आहे आणि साइन इन या बटनवर क्लिक करायचंय. साइन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेरन्स येईल. या इंटरफेरन्सवर आल्यावर आपल्याला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन आपल्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपला जो काही कोर्स असेल, तर तुमचा UG मध्ये बी फार्म असेल तर तुम्ही बी फार्मवर क्लिक करू शकता. तर तुमचं डायरेक्ट सेकंड इयर असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता, किंवा जर तुमचा एम फार्म कोर्स असेल तुम्ही या ठिकाणी मास्टर्स ऑफ फार्मसी यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी आपली लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की जो फर्स्ट राऊंड जो रिझल्ट आहे तो लागल्यानंतर आपले जे लॉग इन आहे त्या लॉग इन वर एक बटन येतं. ते बटन म्हणजे CVC NCL EWS अपलोड. हे बटन तुम्हाला तेव्हाच दिसेल जेव्हा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर होईल. फर्स्ट राऊंडची जी इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग डेट सुरू होईल त्या डेट पासून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला हे ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार नाहीये. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी होतं, ज्याची तुम्ही रिसिप्ट अपलोड केली होती ते या ठिकाणी शो होणार आहे. जर तुम्ही NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर जर रिसिप्टवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी ते शो होईल. जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्टवर ऍडमिशन केलं असेल तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी शो होणार आहे. जर तुम्ही दोन्हीच्या रिसिप्टवर जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत आणि दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं, आपला सिलेक्ट फाईल या टॅबवर आपला क्लिक करायचंय. आपली फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे. फाईल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अपलोडचं बटन येतं. या अपलोडचं बटन आपल्याला क्लिक करायचंय. आता या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट अपलोड झालं आहे आणि या ठिकाणी FC व्हेरिफिकेशन स्टेटस आणि FC रिमार्क हे दोन्ही सध्या नो ऍक्शन मध्ये राहणार आहे. ज्यावेळेस जे स्क्रुटिनी ऑफिसर आहे तुमचा फॉर्म चेक करणार आहे आणि तुमच्या फॉर्मला जर कन्फर्म केलं तर या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म दिसेल आणि तुम्हाला जो काही रिमार्क देईल तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता आपलं हे डॉक्युमेंट कधीपर्यंत अपलोड करायचे, आपलं हे डॉक्युमेंट फोर्थ राऊंडच्या लास्ट रिपोर्टिंग डेट पर्यंत अपलोड करायचे. या ठिकाणी जे विद्यार्थी SCBC कॅटेगरीचे आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करण्यासाठी 6 महिन्यांचा टाइम दिलेला आहे. फक्त SEBC कॅटेगरीचे स्टुडंट त्यांना कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. बट बाकी तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे, नॉन क्रिमिलियर म्हणा किंवा बाकीच्या कॅटेगरींना कास्ट व्हॅलिडिटी म्हणा, या ठिकाणी त्यांना फोर्थ राऊंडच्या लास्ट रिपोर्टिंग डेटच्या आधी पोर्टलवर अपलोड करायचे आहेत आणि FC कडून कन्फर्म करून घ्यायचे. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केली आहे त्यांना या ठिकाणी ते डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल आणि त्या FC सेंटरला जाऊन तो फॉर्म कन्फर्म करावा लागेल. त्यांना ते डॉक्युमेंट ओरिजिनली तिथं घेऊन जावं लागेल. बट ज्या विद्यार्थ्यांनी स्क्रुटिनी केली आहे त्यांना या ठिकाणी फक्त अपलोड करायचं. स्क्रुटिनी ऑफिसर तुमचा फॉर्म चेक करणार आहेत आणि तुमचा फॉर्म नंतर कन्फर्म होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रिसिप्ट ऑफ डॉक्युमेंटच्या बेसवर आपण रजिस्ट्रेशन जर पूर्ण केलं असेल आणि आता आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल झालं असेल तर ते पोर्टलवर कसं अपलोड करायचं, कुठे अपलोड करायचं, अपलोड केल्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी लास्ट डेट काय असणार आहे. मला आशा आहे की आता तुमच्या डॉक्युमेंट अपलोड संदर्भातील सर्व शंका क्लिअर झाल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि IMP फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारे कॅप राऊंड अपडेट्स, ऍडमिशन प्रोसेस, इम्पॉर्टंट डेट्स आणि स्टेप बाय स्टेप गायडन्स आपण चॅनलवर देत असतो. आणि जर डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला काही अडचण किंवा डाऊट आला
तर तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. तोपर्यंत काळजी घ्या. तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी खूप खूप शुभेच्छा.